कोळी समाजाचे नेते माननीय आमदार श्री रमेश दादा पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीचे मंत्रालयाकडून आयोजन करण्यात आलेले आहे। विधान भवन येथे दिनांक 8 जुलै 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली असून सदर बैठकीत सर्व आदिवासी आमदारांसोबत आदिवासी कोळी समाज संघटना तसेच एस.टी. ठाकर जमातीच्या राज्याध्यक्षांना देखील या बैठकीस निमंत्रित करण्यात आलेले आहे। या बैठकीबाबत संपूर्ण कोळी समाजाचे सह तमाम अनुसूचित जमातीचे लक्ष लागून आहे। एस.टी. ठाकर जमातीचे संस्थापक राज्याध्यक्ष तथा स्टार न्यूजचे प्रतिनिधी विजय जगन्नाथ ठाकूर हे आमदार तथा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान रमेश दादा पाटील यांना त्यांच्या वैयक्तिक कार्यालयात समक्ष भेटून अनेकविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून अनुसूचित जमातीच्या ठाकर बांधवांना देखील जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र विषयक अनेक त्रासांविषयक माहिती देत रमेश दादांना सशर्त पाठिंबा जाहीर केला आहे आणि आमदार रमेश दादा पाटील यांच्याशी संवाद देखील साधला। प्रश्न असा आहे की अनुसूचित जमातीच्या तमाम प्रतिनिधींना, बांधवांना, विद्यार्थी वर्गाला आज जात प्रमाणपत्र या महत्त्वाच्या मुद्द्यावरती प्रचंड त्रास होतो आहे आणि ह्या जाचक अटी इतक्या मनापासून म्हणजे ज्याचा काही संबंध नाही, कागदोपत्री शासनाच्या कुठल्याही कागदोपत्री त्याचा काही संबंध नाहीये आणि तसा संबंध नसतानाही या शासनाच्या ठराविक एसडीओ आयुक्त कार्यालयातील कर्मचारी वृंदाकडून अनुसूचित जमातीच्या तमाम विद्यार्थी वर्गाला, कर्मचारी वृंदाला ज्या जाचक अटी दिल्या जात आहेत, जात प्रमाणपत्र काढतानाही आणि जात प्रमाणपत्र जर मिळालं तर त्याच्या पडताळणीसाठीही प्रचंड जाचक अटींचे त्या ठिकाणी ते प्रदर्शन मांडतात, ज्याच्यामुळे आज आमचा विद्यार्थी वर्ग, कर्मचारी वृंद अतिशय परेशान झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय रमेश दादा पाटील या साहेबांनी प्रचंड पाठपुरावा केला की आमच्या मुख्यमंत्र्यांकडे, मंत्रालयाकडे की तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी द्या, आम्हाला आमचं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि तुम्ही आम्हाला ती संधी दिली पाहिजे, असं वारंवार रमेश दादा पाटील साहेबांनी सूचना दिल्या आणि त्यानंतर निवेदनं दिली, समक्ष भेटले। तेव्हा कुठे मंत्रालयातील संबंधित लोकांना जाग आली, खडबडून जागे झाले आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे मंत्रालयाने सोमवारी अनुसूचित जमातीच्या तमाम प्रतिनिधींची बैठक तातडीनं बोलवण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। तर रमेश दादा पाटील यांच्याशी मी आज समक्ष बोलतो आहे, भेटतो आहे की खरंच हा पाठपुरावा जर तुम्ही केलेला आहे आणि हे सर्वश्रुत आहे तर मग हे भांडे साहेब स्वतःच्या नावानं ज्या पोस्ट व्हायरल करत आहेत की मी आयोजित केलेली आहे ही मीटिंग, याच्याविषयी तुमचं नेमकं म्हणणं काय दादा? डॉक्टर भांडे साहेबांचा ह्याच्यात काही संबंध नाही। गेले 3-4 महिने मी सातत्याने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबर पाठपुरावा करत आहे की अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा फार मोठं नुकसान होत आहे, त्यांना ॲडमिशन मिळत नाही। त्या कारणाने आम्ही अहोरात्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। त्याच्यानंतर आम्ही 20 ऑक्टोबर 2023ला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर मीटिंग घेतली आणि त्यावेळेस आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित सुद्धा होते आणि त्यावेळेस त्या मीटिंगमध्ये ठरलं की ह्या अनुसूचित जमातीला जात वैधता प्रमाणपत्र आणि ब्लड रिलेशन हे त्यांना मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि ह्या संपूर्ण फाईल ही अनुसूचित जमातीची न्याय व विधीकडे पाठवली। ज्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याप्रमाणे आम्हाला न्याय देता येईल असं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आणि ही फाईल न्याय व विधीकडे गेली आणि न्याय व विधीकडनं आता ही फाईल माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायचा आहे या अनुसूचित जमातीच्या जो वारंवार ह्या जातीचा प्रमाणपत्र जात वैधता जो त्रास होत आहे त्याच्याबद्दल साहेबांनी 28 तारखेला मीटिंग बोलावलेली होती, परंतु ती मीटिंग काही आमचे बंधू आदिवासी आमदार यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व करा
आणि मग ती मीटिंग आज 5 तारखेला सोमवारी 8 तारखेला सोमवारी 2:30 वाजता मंत्रालयामध्ये ही मीटिंग विधिमंडळामध्ये ही मीटिंग आयोजित केलेली आहे। आणि त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की दादा बरेच वर्ष झाले हा प्रश्न तुमचा प्रलंबित आहे, खरं म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आज घटनेप्रमाणे तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टाप्रमाणे तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला हा निर्णय मिळाला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत प्रतिष्ठा आहे। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्र शासन ज्या शासनामध्ये तुम्ही आहात ते शासन तुम्हाला न्याय देईल, तुम्ही त्याच्याकडे जा, हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितलं, वारंवार सांगितलं, आणि शेवटी त्यांनी 8 तारखेला ही मीटिंग विधिमंडळात ठेवलेली आहे। आणि आम्हाला आशा आहे की आमचे जे काय प्रलंबित प्रश्न आहेत, आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नियमानुसार, कायद्यानुसार, घटनेनुसार आम्हाला न्याय मिळेल। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।